सौरभ दास और उनकी फैमिली को क्यों जानबूझकर परेशान किया जा रहा है। एक तो दिल्ली में भी उनके साथ यही हुआ था, कोई एक यूट्यूबर घुस गया था उनके घर के अंदर। तो ये मतलब क्या चाहते हैं ये लोग, मतलब सौरभ दास और उनकी फैमिली को क्यों जानबूझकर परेशान किया जा रहा है। क्या जरूरत है ये सब पूछने की कि आप क्या करते हो, उनकी मदर को इन्वॉल्व करने का क्या जरूरत है इस सब में। सो आई थिंक दिस शुड नॉट हैपन। सौरभ दास जो कर रहे हैं वो देश के लिए काम कर रहे हैं और अच्छा ही काम कर रहे हैं। और उनके वजह से जो ये थे बार काउंसिल के चेयरमैन जो थे, उनके सौरभ के एक वीडियो के बाद उन्होंने तुरंत अपना जो नोटिफिकेशन था वो वापस ले लिया, जिसकी वजह से जितने भी वो स्टूडेंट्स थे लॉ के, उनका फ्यूचर बच गया। तो सौरभ तो देश के लिए अच्छा काम कर रहा है, जो देश के लॉ स्टूडेंट्स हैं उनके लिए अच्छा काम कर रहा है, तो क्यों उसको जानबूझकर उसको परेशान किया जा रहा है, उसकी फैमिली को परेशान किया जा रहा है। आपने जो स्कूलों का इंफ्रास्ट्रक्चर का मुद्दा उठाया है, बड़े जो रायगढ़ से हिंदी सभा वीडियो सामने आया है, लड़कियां जो है स्कूल जा रहे हैं लेकिन उन्हें जाने के लिए प्रॉपर रास्ता नहीं है, उनकी सुविधा नहीं है, उसके ऊपर क्या कहेंगे आप? सीएम नहीं तो यही हमारे देश का सबसे दुर्भाग्यपूर्ण सत्य है कि 80 साल के इंडिपेंडेंस के बाद भी आज भी हमारे बच्चे बेसिक फैसिलिटीज के लिए तरस रहे स्कूलों में। इसे ही बदलना है। जब तक हम ये नहीं बदलेंगे तब तक हमारा देश सही मानेगा। बार काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन मिश्रा यांनी हा निर्णय घेतलेला आहे। काय तर फक्त त्यांनी आंदोलन केलं सीजे विरोधात। नाही, काल तो आम्ही जेव्हा म्हणलं की आम्ही प्रोटेस्ट करू त्याच्या एका तासानंतर त्यांनी ते माघार घेतली, पण हा अशा पद्धतीचा निर्णय घेणं घेतलं नाही। हे या लोकांची मेंटॅलिटी आहे ना, कुठे ना कुठे तानाशाही मेंटॅलिटी आहे की आमचा कोणी विरोध केला तर आम्ही तुम्हाला काहीच करू देणार नाही, तुमचं करिअर आम्ही संपवून टाकू। तर त्याच मेंटॅलिटीने कालचा तो निर्णय घेण्यात आला होता। पण जसं त्यांना दिसलं की लोक संतापले, चिडलेले ना, आता लोक शांत बसणार नाही। अशा प्रकारची जी काही यांची तानाशाही वृत्ती आहे ती याच्या पुढे कोणी सहन करणार नाही। हे काल पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेलं आहे लोकांनी आणि जेनझीनी ज्या प्रकारे त्यांनी लगेच एका तासात हा निर्णय जो मागे घेण्यात आला त्यावरनं आता मला वाटतं की सरकार कुठे ना कुठे समजायला लागली आहे की आता ही तानाशाही वृत्ती चालणार नाही। सौरभ दास यांच्या राजीनाम्याची मागणी होते काही कारणावरून, काय नक्की प्रकरण आहे? कशावर म्हणजे आम्ही पण सोशल मीडियावरच ऐकलं सौरभ दासकडे कशासाठी राजीनामा, पक्षातून बाहेर व्हावं म्हणून। कशासाठी नाही तर काय कॉन्ट्रोवर्सी आहे ते कळत नाहीये म्हणून तुम्हाला विचारतोय। नाही ना काही बैठक होती दिल्लीत, नाही आम्ही 7-8 हॉल्स पाहिलेत पण कोणीच हॉल द्यायला तयार नव्हतं। कारण हे सांगत होते की तुम्हाला हॉल दिला तर आम्हाला आधीपासून म्हणते भेटले की हॉल द्यायचा। त्यात खूपच म्हणजे मुश्किलीने आम्हाला एक हॉल भेटला होता, तिथे आम्ही गेलो, पण सकाळी त्यांना धमकी येणं सुरू झालं की जर तुम्ही सीजीपीचा आज कार्यक्रम इथे होऊ दिला तर तुम्हाला उलट टांगू आम्ही। तर अशा प्रकारच्या दडपशाही धमक्या हे तर म्हणजे काही नवीन नाहीये, आपण बघतोय मागच्या 10-12 वर्षात हेच चालू आहे। पण किती आवाज दाबायचा प्रयत्न जरी केला आवाज दबत नसतो। नाही, बैठकीत तेच ठरलं होतं की जे स्कूल ठीक करू आमचं आंदोलन आहे, उद्या इंडिपेंडन्स डे आपला, तर त्या दिवशी आम्ही सुरू करणार आहे। मी स्वतः उद्या हिंगोलीला माझ्या मूळ गावी जाऊन त्या आंदोलनाची सुरुवात करणार आहे। तिथे जाऊन सरपंचांना मी विनंती करणार आहे की जे काही शाळेमध्ये सध्या फॅसिलिटीज नाहीये त्या कराव्या, स्कूल नीट कराव्या, बेंचेस असले पाहिजे, वॉशरूम असले पाहिजे, चांगले पाणी असले पाहिजे, लाईट आली असली पाहिजे शाळेत। आणि असंच आम्ही जेवढी आमची टीम आहे सगळी देशभरात असे प्रत्येक ते त्यांच्या गावी जातील आणि तिथे जाऊन सरपंचांना आणि गावकऱ्यांना रिक्वेस्ट करतील, कारण की आम्हाला सगळ्यांच्या सहभागाने करायचंय, सगळ्यांना सोबत घेऊन करायचं। आणि मला नक्की वाटतं की हा एक असा मुद्दा आहे, गावातल्या ज्या शाळा आहेत त्याच्यासाठी सगळा देश एकत्र येईल। अभिजित, उद्या 15 ऑगस्ट आहे, काय स्वातंत्र्याची परिभाषा आहे तुमच्या मते? स्वातंत्र्याची परिभाषा माझ्यासाठी ते हीच आहे की जो गावात मुलगा मुलगी शिकतीये, जोपर्यंत त्यांना पूर्ण ऑपॉर्च्युनिटीज आणि फॅसिलिटीज नाही भेटत तोपर्यंत मला कुठं ना कुठं वाटतं की 80 वर्षानंतरही आपण ते स्वप्न पूर्ण नाही करू शकलो जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, जवाहरलाल नेहरू असो किंवा महात्मा गांधी असो यांनी पाहिलं होतं। जोपर्यंत आपला देश पूर्ण शिक्षित होत नाही आणि गावापर्यंत शिक्षित नाही तोपर्यंत कुठं ना कुठं ते स्वप्न अपूर्ण राहणार आहे। आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये तिरंगा रॅली कसं झाली पाहिजे। आता तिरंगा रॅलीवर काय झालीच पाहिजे, ती स्वातंत्र्य दिवस उद्या आपला ते झालंच पाहिजे। पण कुठे ना कुठे शिक्षणावरही थोडं लक्ष दिलं पाहिजे। कधीपर्यंत आपल्या गावकडचे म्हणजे आता सगळ्यात जास्त महाराष्ट्रातून व्हिडिओ येत आहेत जे लहान मुलांचे येत आहेत आणि व्हिडिओ काय येत आहेत, मुली म्हणतात 7-7 किलोमीटर दूर जावं लागतं, रस्ता नाहीये। थोडं याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे।